रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। सुमारे 14 वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आज पत्रकारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले। आज रत्नागिरी लिवळी येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रखडलेल्या महामार्गाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले। मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आजवर लावून धरला आहे। या महामार्गावर शेकडो बरी घेणारा यम देखील या आंदोलनात सहभागी झालेला दिसला। परिसरातील शाळकरी मुलांना आणि नागरिकांना आपला जीव सांभाळून प्रवास करा असे खुद्द यमाने सांगितले। मागील 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या काळामध्ये प्रत्येक पक्षाचं सरकार राज्यामध्ये येऊन गेलं। सगळ्यांनी जी आश्वासनं दिली ती आत्तापर्यंत फोल ठरलेली आहेत। अजूनही महामार्गाचं काम पूर्ण होत नाही। यापूर्वी देखील अनेक वेळा पत्रकारांनी वेळोवेळी आंदोलनं या प्रश्नाबाबत केली होती। नेहमी आपल्या लेखणीच्या स्वरूपात हा प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पत्रकारांना स्वतः लेखणी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। कोकणी जनतेची अशी हाल या गणपतीच्या काळात किंवा पावसाच्या काळात किंवा येणाऱ्या चाकरमान्यांना जे हाल सोसावे लागतात ते मागील 14 वर्षापासून एवढे प्रचंड आहेत की त्याचं वर्णन देखील आपल्याला करता येणार नाही आहे। कोकण रेल्वेचा मार्ग हा देखील आपल्याला जाणून येतो की फक्त केवळ कोकणातून मुंबईमध्ये जाणारी केवळ एकच गाडी कोकणाच्या वाट्याला आहे। आज महामार्गाचं काम देखील रखडलेलं आहे, तर कोकणी माणसाने आपल्या गावी कसं यायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री यापूर्वी जे अनेक झाले किंवा सद्यस्थितीमध्ये जे आहेत त्यांनी देखील अनेक वेळेला दौरे केलेले आहेत, पण यातून काही आज सगळ्यात मार्ग निघालेला नाही। पत्रकारांच्या आंदोलनाची या तरी दखल घ्यावी सरकारने आणि आता तरी या महामार्गाचं काम जलद गतीने पूर्ण करावं या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने हे आंदोलन आज करण्यात येते। कोकणची जनता ही सोशिक आहे, सहनशील आहे, याचा गैरफायदा कुणी घेऊ नये एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे। कारण 14 वर्ष एखादं काम पूर्ण होत नाही ही म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे। कारण दरवर्षी आश्वासनं आम्हाला मिळतात, दरवर्षी ती पूर्ण होत नाहीत। म्हणजे इथल्या लोकांना पण आता सवय झाली आहे की आता हे सांगतायत ना की डिसेंबरपर्यंत होईल म्हणजे 100% नाही होणार। म्हणजे अशा पद्धतीची जी प्रतिमा राजकीय व्यक्तींची होत आहे ती चुकीची आहे। त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। पत्रकार रस्त्यावर उतरतात, खरं ही खूपच म्हणजे राजकीय व्यक्तींना म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण आम्ही लिहित असतो, आम्ही वारंवार लोकांचा आवाज उठवत असतो, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो आहोत आणि आता तरी याची दखल घ्या अशी आमची मागणी आहे। वर्षी गणेशोत्सव आला की कोकणकरांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं। दरवर्षी सांगितलं जातं की गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल, अन्यथा दरवेळी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला जातो। मात्र गेले अनेक वर्ष जवळपास 14 वर्ष महामार्गाचं काम रखडलेलं आहे। आश्वासनाशिवाय या ठिकाणी काही झाली नाही। यंदाही गणेशोत्सव तोंडावर आला आहे, मात्र साधं डागडुजीसुद्धा या ठिकाणी केली गेलेली नाही आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींचं या महामार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे। पत्रकारांना आज रस्त्यावर उतरायला लागलं ही फार आमची शोकांतिका आहे। कारण आम्ही बातम्या लावतो, सगळं करतो, तरी देखील महामार्गाच्या कामांची दखल घेतली गेलेली नाही आहे। वर्षानुवर्ष फक्त आश्वासनच आम्ही ऐकत आलो आहे। आत्ता तरी आज मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आंदोलनाची दखल केंद्र शासनाने घ्यावी अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव आमचा नीट जावा अशी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करते। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।